सुप्रभात मंडळी, आज आपण आलो आहोत नालासोपाऱ्यामध्ये लोकेटेड शनी मंदिरला, जे आहे वाघोलीला, नालासोपारा वेस्टला. सो सगळ्यात पहिला चप्पल काढली आणि आपण हातपाय धुवून घेतले. आपल्याला जायचं होतं दर्शनाला. सगळ्यात पहिला आपण घेतलं आहे बाळूमामाचं दर्शन, जिकडे बाळूमामाचे स्मारक आहे आणि विठ्ठल रुक्मिणींचंही स्वरूप आहे. सो आपण व्यवस्थित छान पद्धतीने दर्शन घेतलं. ॲक्च्युली हे मंदिर सकट इथे हॉलसुद्धा आहे. तुम्हाला पूर्ण हॉल मी दाखवतो. दर्शन घेतलं आणि व्यवस्थित. हा बघा पूर्ण हॉल, इथे लग्न सुद्धा होतं, लग्न मंडप वगैरे सगळं सुविधा आहे. आपण तिकडे तुम्हाला सगळे कॉलिंग्स वगैरे सगळ्यांनी दिले, सूचना दिली आहे या ब्लॉगमध्ये. तुम्ही नीट वाचा आणि हवं तर संपर्क साधू शकता. सो आम्ही निघालो होतो, आता झालं होतं बाळूमामाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आपल्या शनी देवांचं दर्शन घेण्यासाठी. सो ॲक्च्युली लाईन गर्दी होती भरपूर, पण आमचं नशीब इतकं चांगलं की आम्हाला गर्दी कमी मिळाली. तर सगळे चालत पुढे निघालो. हे बघा इकडे शिळेवर सगळे आपलं तिळाचं तेल आणि पूजा चालू होती. आमची ही पूजा व्यवस्थित छान पद्धतीने पार पडली. इथे पण शिळेवर नारळ फोडू नये, बरंच स्त्रियांनी इथे या ठिकाणी येऊ नये असं तिकडे लिहिलेलं, नीट वाचून घ्यावं तर पॉज करून. सो झाली शिळेवर वगैरे सगळी पूजा करून घेत होते. आणि हे बघा इकडचं इतकं वातावरण प्रसन्नतेने भरलेलं. आणि त्यात इकडे ना आय थिंक लहान मुलांना जास्त काळजी घ्यावी लागते, लहान मुलांची. इकडे हे बघा सगळे दिवेच लावले होते. शनिवार होता त्यामुळे त्या आजच्या ओकेजनमध्ये खूपच गर्दी. होम हवन सुरू होतं आणि मस्तपैकी हे बघा शनिदेवांचं व्यवस्थित पद्धतीने दर्शन होतं. आणि इथे असं काय नाही कॅमेरा वगैरे अलाउड, इथे चालतं ब्लॉगिंग सुद्धा. कुठल्याही पद्धतीने फोटोशूट चालतात इकडे. तुम्ही जास्त डोक्यात प्रश्न आणून इथे काही शूटिंग करतात. इथे सगळं टायमिंग दिलंय, पूजा आरती कधी असते. प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो पुढे वाचायला की पुढे काय काय लिहिलं. केचडी अर्पण करण्यासाठी पण भाविकांनी इथे संपर्क करू शकता. सगळं आहे तिकडे, स्कॅनर पासून सगळंच. आपलं त्यांची ईमेल ID सुद्धा त्यांनी तिकडे, मी ॲक्च्युली हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला मेन्शन करू शकतो. आणि इकडे वारली पेंटिंग्समुळे इतकं शोभा आली ना त्या अख्ख्या मंदिराला. खूप भारी पद्धतीने ते सगळं झालेलं. आणि परत हा झोपाळा गार्डन वेगळा, इथे सुद्धा माणसं निवांतपणे बसून हवेशीर. ॲक्च्युली हा मुलांसाठी, लहान मुलांसाठी एक गार्डन टाईपवर आहे. सगळी मुलं एन्जॉय करू शकतात इकडे येऊन. तर तुम्ही एकदा तर व्हिजिट कराच, माझी इच्छा आहे. आणि इकडे खाण्यासाठी पण छान आहे, खूप छान पद्धतीने जेवण आहे. उपास करण्यासाठी आहे आणि भरपूर काय होतं. तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दाखवलं सुद्धा. ॲक्च्युली एवढे व्हरायटी होते ना, आम्हाला सुचलं होतं की आम्ही काय खाऊ. जो सगळे मस्तपैकी निवांत बसलेलो आम्ही. तर काय करायचं, मी गेलो पटापट. आणि सगळे असे बाहेरच्या बाजू कुठेही बसू शकतात, बाहेर आतबाहेर सगळ्या बाजूला बसायला आहे व्यवस्थित. खूप कम्फर्टेबल प्लेस आहे इकडे. आणि नंतर मग म्हटलं भरपूर होतं काय होतं बघा. हे बघा ढोकळा, चीज बॉल्स आणि भरपूर काय अळूवडी होती, त्यात वडापाव, भजी, हरभरा वगैरे सगळं कबाब, सगळंच. फक्त व्हेजच सगळं. आणि चटणी वगैरे होती सगळ्याच हवं तशी. आणि इथे एक छोटासा व्यवसाय काकांनी टाकला होता, त्यांची ओळख घेता नव्हती आली आपल्याला, ते नव्हते. पण हे बघा भरपूर काही विकत घेण्यासारखं आहे घरगुती. तर तुम्ही इकडे ट्राय करा. बघा आम्ही घेतली गरमागरम भजी, चीज बॉल्स आणि वडापाव. सो एवढं सगळं घेतलं, आमचं पोट भरलं होतं. म्हटलं जाऊयात. इकडे एक ट्री हाऊस होता जो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला, जिकडे मला इच्छा होती जाऊन तिकडे सगळ्यांची भेट घ्यायची. ॲक्च्युली तुम्हाला ते दाखवायचं होतं, तुमच्यासाठी स्पेशल इकडे आलेलो मी. इथे असं काय नाही वयोमर्यादा वगैरे काय नाही, सगळीकडे सगळ्यांनी जाऊन एन्जॉय करा. बस यांचा एकच हेतू आहे की इथे येऊन तुम्ही तुमचं माइंड फ्रेश ठेवा, बस. हे बघा इकडचं वातावरण पूर्ण. आणि साईबाबांची पूर्ण वेगवेगळे फोटोज होते, त्या एका फ्रेममध्ये वेगवेगळी माहिती होती त्याच्यात. आणि हे आपलं जुनं मंदिर होतं, त्याचा फोटो. आणि त्या ट्री हाऊसच्या खाली बसायसाठी एक वेगळी जागा सुद्धा होती. एक खुर्ची होती जी हलत होती, ज्याच्यावर आम्ही नाही बसलो. खूप हलत होती ती, पडायला होती. तुम्हाला अजून पुढे दाखवतो. खूप मोठं गार्डन आहे इकडे. बैलगाडी वगैरे फोटोशूटसाठी तर बेस्ट आहे. तुम्ही या फोटोशूट कराल, खूप भारी आहे. हे बघा अजून छोटे क्रिएटिव्हिटी इकडे. हे तुकाराम महाराजांचं छोटंसं असं घर टाईप बनवलेलं. आणि मडकी वगैरे खूप भारी. आणि याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे. अजून पूर्ण ब्लॉग आहे ना, जो तुम्हाला आवडला असेल सांगा. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप छान ठिकाणी फिरायला जाऊ. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.